सासू सुनेमध्ये जर वाद होत असेल तर ते कसं कमी करावं किंवा हस्बंडनी स्वतःचा पार्ट कसा प्ले करावा त्या केसमध्ये? मुद्दा असा येतोय की जर का त्या नवऱ्याला मध्ये नाही पडायचं असं आपण बघूया की तुम्ही दोघी बघा आणि तुम्ही दोघी मॅनेज करा, तर तिथे ते 10-15 मिनिटं 20 मिनिटाच्या वरती भांडण नाही टिकता कामा. म्हणजे दोघींमध्ये अंडरस्टँडिंग आहे आणि कोणी ना कोणीतरी माफ करताय, सोडून देते ही गोष्ट आणि पुढे जाते. जर का हे नाही होत आहे असं, याचा अर्थ नवऱ्याला हे कळायला पाहिजे बिकॉज द लेडी, बिकॉज द वाईफ इज नॉट कनेक्टेड विथ हिम, किंवा तिला त्या घरामध्ये सेफ नाही वाटत आहे, त्या नात्यामध्ये त्याच्याबरोबर सिक्युअर्ड नाही वाटत आहे, म्हणूनच ती छोटीशी जरी गोष्ट झाली तरी सुद्धा ती कंप्लेंट करते आईची, मोठी छोटी कुठलीही असेल तरी, कारण तिला तुझ्याबरोबरच सिक्युअर्ड नाही वाटत आहे. सो सासू सुनेचं भांडण हे कॉन्सिक्वेन्स आहे. रूट इश्यू मात्र वेगळा आहे. रूट इश्यू आहे तुम्हा दोघांमधलं बॉन्डिंग. तुम्हा दोघांमध्ये जर कनेक्शन नसेल तर तेवढा समजूतदारपणा ती पण नाही दाखवणार. तुम्हा दोघांमध्ये कनेक्शन नसेल तर तू सुद्धा तेवढा ऍक्सेप्टन्स तिला नाही दाखवणार. त्यामुळे तू हलक्या कानाचा असशील आणि आई जे सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवशील. कारण माझी आई नेहमीच करेक्ट असते, माझे वडील नेहमीच करेक्ट असतात. सो अशापेक्षा आधी पहिलं दोघांचं नातं जसं मगाशी तसंच आहे, कनेक्शन बिल्ड करा.